बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे एका रांगेमध्ये मयूर डावीकडून 8वा आणि उजवीकडून 23वा आहे. तर त्या रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती असेल? बघा, आता समजा इथे मयूर उभा आहे. तर डावीकडून तो 8वा आहे आणि उजवीकडून तो 23वा आहे. आता इकडून 8वा आणि इकडून 23वा म्हणजे कॉमन एकाच ठिकाणी उभा आहे ना. फक्त मोजताना काय मोजलं आपण? डावीकडून 8वा आणि उजवीकडून 23वा. म्हणजे काय असेल? डावीकडून 8वा म्हणजे याच्या आधी किती आहे? 7 आहे. 7 नंतर हा 8वा आला आणि इथे 23 आहे. म्हणजे उजवीकडून याच्या आधी 22 असेल. 22 नंतर 23वा. तर काय करायचं आपल्याला? हा 7 आणि हा 22 यांची करायची आहे बेरीज. 22 आणि 7 किती होते? 29 आणि हा जो कॉमन आहे 8 आणि 23वा जो नंबर पकडतो तो 1 कॉमन असलेला दोन्ही मिळून हा करायचा याच्यात ॲड म्हणजे बेरीज करायची 29ची आणि 1ची म्हणजे 29 आणि 1 झाले 30. म्हणजे या रांगेमध्ये एकूण 30 व्यक्ती आहेत. हे झालं पहिल्याचं उत्तर आपलं याचं. त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती असेल? तर 30 व्यक्ती असेल. आता दुसऱ्या ही झाली तीच रांग, पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढायचं. त्याच रांगेमध्ये ओम डावीकडून 5वा आहे. हे बघा, डावीकडून म्हणजे हे इकडून 5वा आहे. डावीकडून 5वा आहे, तर उजवीकडून कितवा असेल? आता बघा, रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती आहेत? एकूण व्यक्ती 30. 30 मधून डावीकडून हा 5वा काढला. आता हा आणि हा कॉमनच राहील ना. डावीकडून 5वा म्हणजे उजवीकडून येणारा तो कॉमनच राहील. म्हणजे 30 मधून हे 5 काढायचे आपल्याला. 30 मधून 5 काढले किती राहील? 25. 25 आणि हा एक कॉमन असलेला यात करायचा ॲड. 25 आणि 1 26 म्हणजे ओम हा डावीकडून 5वा तर उजवीकडून कितवा राहील? 26वा. आलं दुसऱ्या पण याचं उत्तर. ठीक आहे. समजलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.